नागपंचमी हा सण शेतकरी मोठ्या उत्सवात साजरा करीत असतो। कोरोनाच्या काळातही हा सण मोर्शी परिसरात नागाची पूजा करून साजरा करण्यात आला। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, शनात येते सरसर शिरावे, शनात फिरुनी ऊन पडे। श्रावण महिन्याला नैसर्गिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक महत्त्व आहे। निसर्ग सौंदर्य माणसाला भुरळ घालत असतो, परंतु या श्रावण महिन्यात नागपंचमी हा सण आला आहे। तो सण घरोघरी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। साप आणि नाग या सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजविण्यासाठी हा सण हिंदू परंपरेनुसार साजरा करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। श्रावण शुद्ध पंचमीपासून पाळला जात असतो, अशी पुराणांमध्ये कथा लिहिली आहे। तेव्हापासून नागपंचमीच्या सणाला सुरुवात झाली असे म्हणतात। शेतकऱ्यांचा मित्र म्हणून शेतकरी मोठ्या उत्साहाने नागपंचमी साजरी करतात। पुराणांमध्ये एक अशीच कथा आहे। तक्षक नागाने केलेल्या अपराधाबद्दल सजा म्हणून राजा जन्मेजयान याने सर्पयज्ञ सुरू केला। या सर्पयज्ञात त्यांनी सर्व सापांची आहुती देणे सुरू केले। तक्षक नाग स्वतःचा जीव वाचविण्यासाठी देवराज इंद्राच्या आश्रयाला गेला। राजा जन्मेजयान इंद्रिय स्वाहा तक्षकाय स्वाहा अशी म्हणत इंद्राची ही आहुती तक्षक नागाबरोबरच देऊन टाकली। आपल्या कृतीतून राजा जन्मेजयान अपराध्या इतकाच अपराध्याला रक्षण देणाराही तितकाच अपराधी आहे हे दाखवून दिले। आस्तिक ऋषीने राजा जन्मेजयाला तप करून प्रसन्न करून घेतले। जन्मेजयान आस्तिक ऋषींनीवर माग असे म्हटले आणि मग आस्तिक ऋषीने सर्पयज्ञ थांबवावा असा वर मागितला आणि तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमीचा होता। म्हणून या दिवशी नागपंचमी हा सण येतो। नागपंचमी विविध राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केल्या जाते। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही नागपंचमी सण शेतकरी गरुडाची पूजा अर्चा करून तर काही नागरिक नागदेवताच्या मंदिरात जाऊन पूजा अर्चना करून शिऱ्याच्या प्रसादाची कढई करून नागपंचमीचा उत्सव साजरा करतात। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।